उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित ऑपरेशन टायगर नंतर राज्याच्या राजकारणात आणखी एका मोठ्या घडामोडी घडण्याची चर्चा रंगली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे यांच्यात मुंबईतील एका हॉटेलमध्ये बैठक झाल्याची चर्चा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर माजी आमदार अमोल मिटकरी यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। पवार साहेबांना राजकीय आकलन आहे। पवार साहेब हे देशाचे सर्वोच्च नेते आहेत। एनडीए मध्ये जातील किंवा काँग्रेस सोबत पक्ष विलीन करतील ह्या जरी सध्या चर्चा असल्या, पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या एकंदरीत राजकारणाच्या हिताचा निर्णय पवार साहेब घेऊ शकतात, तशी शक्यता नाकारता येत नाही। मागे पुलोतचं सरकार स्थापन करताना सुद्धा साहेबांनी असे धक्कादायक निर्णय घेतले होते। आज भाजपमध्ये प्रत्यक्ष न जाण्याला आमदार रोहित पवारांपासून अनेक लोकांचा विरोध आहे, पण खासदार अमोल कोल्हे साहेबांनी नंतर मात्र त्याला ग्रीन सिग्नल दिल्याचं आपण सर्वांनी महाराष्ट्रात पाहिलं की आम्हाला जर संधी मिळाली किंवा सन्मान झाला तर आम्ही नक्की विचार करू, असं त्यांनी म्हटलं होतं। 2 दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये ज्यांना ज्या महायुतीमधल्या 3 घटक पक्षामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांना होता येतं। मला असं वाटतं साहेब काँग्रेसमध्ये मर्ज करणार नाहीत किंवा काँग्रेससोबत पक्ष नेणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे पुढे काँग्रेसला भविष्य नाहीये। आता भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यामुळे सत्तेसोबत जाणं हे राजकीय शहाणपण ठरू शकतं, याचं अत्यंत मोठं आकलन आहे मोठ्या साहेबांना आहे। त्यामुळं एनडीए मध्ये सहभागी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतला उत्तम पर्याय आहे।